कसं काय मंडळी, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. तर आता तुम्हाला हे बरेचसे ब्लॉग तुम्हाला ना आमचे दिसले असेल की शिवानी नाहीये, माझ्यासोबत कोणीतरी वेगळंच आहे स्टार्ट करायला. कारण की एवढे लोकांना आम्ही भेटतो ना, एवढे मित्र आमच्या घरी येतात, एवढं मस्त मस्त टाइम चालू आहे. आणि आता आमच्याकडे आलेले आहे शिव आणि सॉरी अभि अँड शिव अँड अभि आणि शिव अभि. येस. तर ऍक्च्युली आमचा बऱ्याच दिवसापासून प्लॅन चालू होता की परत भेटायचं आहे आम्हाला. लास्ट वेळा भेटून मला असं वाटतं की 1 महिना झाला असेल आता. त्याच्यानंतर आम्ही विचार केला होता, तेव्हाच आम्ही डिस्कस केलं होतं की आम्ही जुलैला भेटू. बट जुलैमध्ये मग शिवानीचा बर्थडे, मग ते भूषणचा वास्तू, सगळं झाल्यानंतर आपण भेटलोय. येस, समहाऊ वी मेड इट. गोल ठेवलेला भेटलं आणि रसमलाई त्यांच्यासाठी आणलेली आम्ही. भाई तुम्हाला दाखवतो यांनी काय काय आणलंय भाई यांनी. आणि हिने डायलॉग मारलाय की सगळे लागले खायला. मला भूक लागली, मग भूक लागले की मी कुठेच नाही लागत. या पोरीनी सगळं सांगितलंय की म्हणजे आम्ही हा बोलतोय की अरे ते डाएटवर आहे, हिनी डाएट सोडलाय. बघितलं त्यांचे ब्लॉग मध्ये गेलो, म्हटलं काय घ्यायचं, अरे हे लोक तर डाएट करायचे. अरे नाही खायला चालू केलं त्या लोकांनी. पण लास्ट टाइम भेटलेलं तेव्हा बोललेच होते ना की 37 डेज नंतर आपण भेटू. मग खाऊ. येस येस. तेव्हाच आम्ही डिस्कस केलं होतं की आपण 38 डेला भेटू आणि मस्त मस्त खाऊ. बरं आज 38 नाही आहे, आज जास्ती आहे. बट ठीक आहे. भाई यांनी काय काय आणलंय बघा, तुम्हाला दाखवतो मी. हे बघा भाई साहब, मखना. अरे ऑथेंटिक अरे भाई साहब. येस, भाकरवाडी गाईस, पुणे स्पेशल. भाकर असते का ते मिक्सचर? एक एवढं जड होतं की एक पडलं पण आहे खाली. एवढं जड, बाप रे. म्हणजे संपतच नाहीये. अरे जे नव्हतं पडायला पाहिजे तेच पडलंय. तर थोडंसं चुरा झाला असेल. मिनी काय असते? मिनी खाकरा. नाईस. आणि रसमलाई आणली, ती आम्ही ठोसा चालू केला कारण भूक लागली. येस. हिने म्हटलं की अरे आपण बाहेर चाललोय, पण थोडं पहिले रसमलाई खायचं का आपण, कारण की भूक लागली हिला. येस. मला असं वाटतं की 1-1.5 तास आम्ही गप्पा गोष्टी केलेल्या आणि सडनली आम्हाला असं वाटलं की भूक लागली आहे तर आम्ही बाहेर जाऊया. पहिले आमचा प्लॅन होता बाहेर जायचा, पण आता आम्ही बाहेर चाललोय अचानक. शिवानी यार ॲज युजल शिवानी. इथे चप्पल नसल्यामुळे, इथे चप्पल आहे ऍक्च्युली पण ती वॉशरूम वरच गेली असणार. शिवानी हो गाईज, आवाज इकडनं येत आहे. चप्पल पण आहे. येस, मी म्हटलं की चप्पल आहे तरी वॉशरूमला गेली असणार. ओ माय गॉड, सुंदर तयारी केलेली आहे. ही जी कुर्ती आहे ना, ही मला तुझ्यावर खूप जास्त आवडते. इतकी प्रिटी दिसते ना भाई. बघा तुम्ही काय फिटिंग आहे कुर्तीची भाई. आणि ब्लर का झाली आहे शिवानी? तुझ्या प्रेमामध्ये तू कधीच ब्लर नाही होशील. कॅमेरामध्ये होऊ शकते फक्त, प्रेमामध्ये कधीच नाही. इंट्रो घेतला तू सगळ्यांचा घेतला. मी त्यांना सांगितलंय की तू माझ्यासोबत आता व्लॉग स्टार्ट करायला नसते. नेहमी नवीन लोक असते. दातांना लिपस्टिक लागते. हा मग सांगतच नाही. मग व्यवस्थित लावत जा ना लिपस्टिक, किंवा मग मला लावून मागत जा. आय एम अ प्रो. तर अशी. आणि माझा हा आउटफिट नॉर्मल बेसिक लिनन शर्ट वगैरे. आता सांगायचं चेतन बिचारा एवढा थकलेला आहे. स्टील तो बघा किती जास्त एनर्जी आणून कुठून स्टोअर केलेली एनर्जी तो डाऊन होता, डोळे बिळे बारीक. जसा ब्लॉग सुरू हो गया बाय एनर्जी. म्हणजे आम्ही आलो तर थोडं पॉवर सेव्हिंग मोड मध्ये होतं. मग आता हळूहळू चार्ज झाली आहे गाडी. अजून चार्ज होईल. खाऊ तसं अजून चार्ज होईल माझी. तर जसं मी खाल्ली तशी मी अशी. यांचं खाल्लं की हे चार्ज होत आहे आणि मी खाल्लं की हे डायरेक्ट बाहेर निघत आहे. त्याच्यामुळे माझी एनर्जी थांबत नाही, कारण की एनर्जीसाठी हे तुमच्या आतमध्ये राहायला पाहिजे. आता मी लगेच खाल्लं की 5 मिनिटामध्ये लगेच वॉशरूम. असं चालू आहे माझं. दिवसात ना 5दा झालेलं आहे. हे लोक घरी आलेत आणि माझ्या बायकोने पहिले म्हटलं की तू इथे बसू नको, पहिले मेडिकलला जा आणि गोळी घेऊन ये. तुला दिवसभरातच गोळी आणायला पाहिजे होती, तू आणली ना आळसच्या. येस. चला आता चला लवकर. आता 9 वाजले, 9:30 वाजलेले आहे. 9:30 वाजलेले आता आम्ही निघतो. हे पण भारी आहे, खूप मस्त आहे, खूप बढिया आहे. आता मी गाडी पार्क केली. हा, हे तुला आवडतं का आता सांग? मेकॅनिकल पार्किंग तुला आवडते का? आपल्या याच्यावर भरपूर डिस्कशन झालंय. थोडा नाही, अभिला इथे उभं राहावं लागलं सांगायला. भाई स्ट्रगल आहे. जर तुम्ही रोज गाडी जर पार्किंग लावत असेल ना, इट्स अ बिग स्ट्रगल. हे बिलकुल नाही आवडत गाईस. आणि शिवानीला ही आवडते मेकॅनिकल पार्किंग, मला पर्सनली आवडत नाही. पण तुम्ही कमेंट मध्ये सांगा की हे तुम्हाला आवडते की नाही. मी तर याच्या अगेन्स्ट आहे भाई. हा, स्पेस नसते. हा मग गाडी गेली भाई, गेली गाडी. तर हे पार्किंग बघून तुम्हाला कळालंच ना आम्ही कुठे आलोय.
पॅन कार्डचा सेकंड ऍड्रेस Yes. फिनिक्स मिलेनियम मॉल परत परत एकदा. एकदा. आज बघूया आम्हाला कोण कोण भेटतं. पॅन कार्डचा सेकंड ऍड्रेस तो बोलला. बघशील. येस बघा रे भाई, हात पकडून चला हा. शिवानी मॅडमचे हात पकडून चला जरा. गाईस यांनी आम्हाला पिझ्झा घेऊन खायला घेऊन आले आहे फिनिक्स मिलेनियम मॉल मध्ये. सीनोनाज ना, सीनोनाज. आणि भाई तुम्ही बघितलं का मॅप मध्ये 10 वाजता बंद होत आहे. किती वाजले आणि आता? एक नाही, एक. 9:58. कारण की 2 मिनिटं बाकी आहे. हे बघ 9:59 झालेत. 1 मिनिटामध्ये बंद होणार आहे. 1 वाजता बंद होणार. मी ऐकलं माझं कानात. 1 मिनिटामध्ये बंद होणार आहे. आपण ठीक आहे. इथे 1 वाजता नव्हतं, ते 1 मिनिटामध्ये बंद होणार असणार आहे. मी बाहेर थांबेल, आम्ही येतो. आपल्याला काहीतरी वेगळं शोधावं लागेल शिवानी. मध्ये वेगळं थांबा. थोडासा वेट करता येईल का तुला? याचं एक काम कर, ऑर्डर देऊन आम्हाला बोलव ऑर्डर झाल्यानंतर. का? कारण की सांगायचं होतं आम्हाला कुठे आलोय म्हणून. काहीच आम्ही आलोय सीन ओनाज मध्ये. पण हे ऑस्थेटिक वाटतंय, शोभतंय तुमच्यावर. पिझ्झा भारी आहे. मी फर्स्ट टाइम खाणार आहे. मी फर्स्ट टाइम खाणार. तू यांनाच ऑर्डर करू द्यायचं आपल्याला. तू खाल्लंय याच्या आधी? तू याच्या आधी घेतलंय का? मी नाही घेतलंय. आपण अजिंक्य सोबत आलेलो. सीन ओनाज नाही आलोय पण. मी माझ्या ऑफिसला. गाईज किती मस्त आहे बघा. ऑस्थेटिक जागा आहे भाई, एक नंबर जागा आहे. खतरनाक, पूर्ण असं फोटोजेनिक वाटतं एकदम. तर गाईज जसं तुम्हाला मी सांगितलं, सीन ओनाज मध्ये आलोय आम्ही. आणि दादांनी आम्हाला एक स्टोरी सांगितली आहे, जी मी थोडी ऑनलाईन रिसर्च केली व्हेरीफाय करायला. येस, तर गुगल केलं मी. येस, गुगल केलं. तर त्याच्यावर मला कळलं की असंच ग्रुप ऑफ फॅमिली मेंबर्स होते. त्याच्यामध्ये एक ग्रँडमा होती आणि त्यांचे हे म्हणतो ना आपण नातू वगैरे, राईट. त्यांना पिझ्झा बनवायला सांगितलं ग्रँडमाला. पिझ्झा बनवून द्या वगैरे म्हणून. ग्रँडमाने पिझ्झा बनवला. हे इटालियनची म्हणजे इटलीमधली गोष्ट आहे. तर त्या ग्रँडमदरनी त्यांच्या नातवांना विचारलं की तुम्हाला पिझ्झा आवडला का? त्यांनी म्हटलं येस ग्रँडमा. येस ग्रँडमा इज इक्वल्स टू सीन ओनाज, म्हणून याचं नाव सीन ओनाज पडलेलं आहे गाईस. दिस इज अ स्टोरी. सीन ओनाज म्हणजे येस ग्रँडमा. तुम्हाला जर लास्टला विचारलं क्वेश्चन कसा वाटला, तर तुम्हाला सीन ओनाज नाही म्हणायचं आहे, कारण येस. तर आता हे लोक आमच्यासाठी ऑर्डर करणार आहे, कारण की हे लोक ऑलरेडी इथे आलेले आहेत. यांनी आम्हाला एवढं हाईप केलेलं आहे या पिझ्झा बद्दल. आणि इथलं तिरामिसू ट्राय करा भाई. तो पण सुपर. तो पण ट्राय करू. येस. भाई शिवानीने सांगितलं हीच ती ग्रँडमा आहे बघा. ग्रँडमा प्लेट घेऊन उभी आहे विचारायला कसा वाटला तुम्हाला पिझ्झा गाईज. अजून खायचंय. थांबणार येस. थोड्या वेळात. आणि ग्रँडमा आमची एवढी हुशार आहे ना की तिने रेसिपी सांगितली, पण त्या रेसिपीला तुम्हाला नाही कॉल आउट करायचं आहे. तुम्हाला जस्ट सांगायचं आहे की 1 2 3 4 5 6 7 गाईज. आणि त्याने आम्हाला म्हटलंय 3 आणि 3-4 व्हेज मध्ये चांगला आहे आणि 6-7 नॉन-व्हेज. सॉरी 3 आणि 9 3 आणि 9 ना. व्हेज मध्ये आणि 6 आणि 7 फॉर नॉन व्हेज. आम्ही सांगतो कुठला वाला सांगतो. 3 आणि 9 गाईज. इथे आल्यावर 3 आणि 9 तुम्हाला ऑर्डर करायचं आहे. गाईज पिझ्झा खायला येणं सफल झालेलं आहे डायरेक्ट. भावानी आपल्या 101 मारलेलं आहे आज. यो. मी आधी इकडे बसलो होतो, बट मी सीट चेंज केली आहे कारण की इकडे मॅच दिसत आहे. मॅच इज व्हेरी इम्पॉर्टंट. ही सपोर्ट करते मला मॅच मध्ये. पण भावा रोहितनी 100 मारलेत. ओ नाईस. आणि नॉनव्हेज वाला होता कुठला क्रीम 6 वाला बोललेला आहे. एक नंबर पिझ्झा दिसतोय बाहेर. एकच नंबर एक दिसतोय. नंबर काय दिसत आहे. वेगळं वाटतं. माझा संबंध जो चालू आहे 2 दिवसामध्ये. हे नंबर 6. तर काही आमचा पिझ्झा आलेला आहे. 9 नंबर नॉनव्हेज साठी आणि 6 नंबर आहे व्हेज साठी. व्हेज साठी तर मला असं वाटतं काहीच त्यांनी मेहनत घेतली नाहीये. डायरेक्ट पालक कापलेली आणि अशी ठेवलेली आहे. काय भाई खाऊ शकतो माहित पडलं काहीतरी जंगली घास वगैरे. असं वाटतंय की झाडावरनं आता आता पत्ते तोडलेले आणि असेच ठेवलेले आहे. हे बघा असं. आणि हा नॉनव्हेज पिझ्झा आहे. त्याचं एक अभि बोलतोय खूप कॉन्फिडन्सनी की एकदम खतरनाक पिझ्झा आहे म्हणून. आता ट्राय करूया. मस्त आहे. सांग तुझं कसं वाटलं तर. नाईस घ्यायचं. तुला असं प्रॉपर असं हे आवडतं का इटालियन? ग्रँडमा कैसा लगा आपको? ओनाज. काय म्हणतात? येस ग्रँडमा कैसा लगा आपको? ग्रँडमा. येस ग्रँडमा. सीन ओनाज. सीन होना. हे चटणी असं मस्त लावायचं. ओके. स्प्रेड करायचं.
आपल्या भावाला सगळी हे आहे काही सगळं माहिती आहे. रिसेंटली तो जाऊन सगळं आलो, मला करून देतो आवडलंय. आता. येस, तुला आवडलं म्हणजे आम्हाला पण आवडेल. तर चेतनची खूप रिक्वेस्ट आहे की शिवानीने त्याला उचलून घ्यावं. नाही नाही, आता आज थोडं उचललंच पाहिजे. अरे ब्रो, एवढी तू फिट आहे, जिम करते, एवढं 37 डेजचा चॅलेंज केलाय, झालं पाहिजे. उचललं तर काय चेतन? हमारी आंखों में हे बघ, इज्जत उचललं तर बढ़ काही जाएगी, नाही, बढ़ उचललं तर जाएगी. काही नाही, पण इज्जत से आगे दो और इज्जत बढ़ जाएगी. इधर तक है, अभी इधर तक हा, जाएगी. उचललं पाहिजे. उचललं तर उतरून घेणार आहे. आईच्या गावात दे, फेकून दे खाली. आता हिने उचलला, मला घरी जाऊन आता बनेल की पाय दाबून दे, पाठ दाबून दे. पाठ दाबून दे जरा. ऑब्विसली आम्ही आमच्या बायकोला नाही सांगू शकत, कारण आमचे बायको इंजर्ड आहे, ऑल द टाइम इंजर्ड असते. गावात म्हटलं तू नको करू तिला आज असं काय. हो भाई, डेंजर हा डेंजर, खूप जवळ आला होता. खूप जवळ आलेला. हे माहिती आहे, मी Close असं calls. मी माहिती आहे असं केलं असतं ना, मी जर असं केलं असतं ना, माझ्या बायकोने माहिती काय केलं असतं, तिने पण असं केलं असतं तर आमचं लागलं असतं. नाही, मी असं केलं तुला. जरा समोर आहे, जरा गाडी येत आहे, मी लावायच्या आधी गाडीच लागून जाणार तुला नंतर. तर गाईज, आता आमचं सगळं झालेलं आहे आणि आम्ही आलोय आता. पार्किंग सगळं केलेलं आहे. ओ माय गॉड, इतका जोरात हॉर्न वाजवलेला आहे. तर इट्स टाइम टू से गुड बाय. बट आजच्या प्लॅनमध्ये खूप जास्ती मजा आली, खूप जास्ती गप्पा गोष्टी झालेल्या आहे. लास्ट टाइम आम्ही मूवी वगैरे बघितला तर आमचे 3 तास असेच गेले होते त्याच्यामध्ये आम्ही. आणि तो पण मूवी आम्हाला बिलकुल नाही आवडला होता. ऑनेस्टली नाही आवडला होता, नाही आवडला होता. नाही आवडला. कारण आमचे एक्सपेक्टेशन्स वेगळे म्हणजे होते. आम्ही हॉरर एक्सपेक्ट करायला गेलतो, पण ते कॉमेडी निघालं. पण आज आम्ही डिसाईड केलं की आज जरा आजचा दिवस माझी slow तब्येत असावा. माझी तब्येत आणि शिवानीची तब्येत म्हणून आम्ही यांना थोडीशी घरीच बोलवलं. घरीच बोलवलं आहे ना, घरीच की घरीच गप्पा गप्पा गोष्टी करू. करूया. आणि मग नंतर यांनी plan आम्हाला झाला काहीतरी हिला भूक लागली होती सगळ्यात जास्ती. पिझ्झा खायचा. म्हणजे रसमलाई आणलेली आम्ही खाऊन यांच्यासाठी, झालं. बट तो डब्बा आम्हीच खोलला आणि खायला चालू. रसमलाई पण खाल्ली आणि पिझ्झा पण मीच जास्त खाल्ला. पण आजची जी भेट होती ही ऍक्च्युअली खूप असं कन्व्हर्सेशन है ना, गोष्टी स्लो एकदम मस्त, छान खूप होता. बढिया वाटतं. इन्फॉर्मेटिव्ह एंड खूप साऱ्या गोष्टी झालेल्या आहेत. संडे आमचा. आणि हे गोष्ट तुम्ही ऑब्झर्व केली आहे, आम्ही संडेलाच भेटतो. हो ना यार. म्हणजे मंडे आमचा एकदम फ्रेश स्टार्ट होतो. फ्रेश संडे नाईट संडे कमी वाटतो मग असं वाटतं की यार उद्या मंडे लवकर झोप. नाही, पण अजून संडेला एक थोडं टेन्शन असतं ना, time संडे असतो. इव्हिनिंगला एक टेन्शन असतं की भाई आता संडे इव्हिनिंग आहे, राईट. पण आपण भेटल्यानंतर असं वाटलं ना की टाइम चांगला गेला, Time चांगला. म्हणजे उद्याचा मंडे एकदम फ्रेश स्टार्ट होणार आहे. बरोबर Guys. आहे. पण थोडं असं वाटते ना, थोडं अजून जास्त वेळ स्पेंड केला असं उद्या मंडे नसतात तर. थोडं लेट ते पण आहे. सेम लास्ट जेव्हा भेटलं तेव्हा पण असंच वाटलेलं की अजून थोडा जास्त टाइम स्पेंड केला असता, उद्या मंडे नसतात. आता स्ट्रेच मी खूप स्ट्रेच केलेला. हा, हा. आता जरा मी स्ट्रेच करू शकतो, पण माझा पोट पोट जे आहे, नाही ते ऐकणार, नाही. कारण पाणी खराब आहे. 5दा गेलेलो आहे, पण झोपायच्या आधी एकदा 6वा टाइम 6 टाइम 6 गोल्स तर झालेच पाहिजे गाईज. Yes. अर्जेंटिनाची फायनल आहे, 6 गोल्स तर झालेच पाहिजे आज. आणि आता हा येडा झाला. अरे फिफा नाही, नव्हतं मागच्या वेळेस मला वाटते ते FIFA 12:30 1 वाजले. तिला नाही समजलं मी काय म्हटलं. हा. 6 गोल्स म्हणजे माझे 6 गोल्स ग, 6व्यांदा जायला येडा मी. झालाय, ते लँग्वेज युज करतोय फिफा वाली. हा ठीक आहे, पण मला असं म्हणायचं होतं की माझी तब्येत आणि हिची तब्येत पण थोडी डाऊन झाली आहे. हे दोघं फिट, हिची पण तब्येत नाही, down आम्हाला पण थोडं सर्दी झाली. आहे. तर पुण्यामध्ये जरासं वातावरण तसं चालू आहे, थंड आणि थोडस, तर गरम पाणी प्या. आणि घरचं फूड खा. आम्ही जे बाहेरचं खाल्लंय ते नका खाऊ. खाऊ. तुम्ही स्वतःची काळजी घ्या. आमच्याकडे काळजी घेणारे लोक आहे, पण काळजी करणारे लोकच बिमार झालेत, असल्यामुळे आम्ही पण बिमार झालोय. मी जबाबदारी घेतलेली, मग त्यांना सगळ्यांना व्यवस्थित घेऊन गेलं, व्यवस्थित ठिकाणी खाऊ घातला, व्यवस्थित ठिकाणी तू उद्या परत नक्की- घरी पोहोचवलं यांना. पण तू उद्या नक्की गरम पाणी पिशील हा, हा. कारण 3,000 लोकांसोबत तू फिरलाय आज. ए बाई, understand? हे नाही, मी नाही भाई आजारी, मला पोट गुडगुड करत होतं, आता नाही. शीज ओके ना. तर गाईज, हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा, आणि असंच आमच्या ब्लॉग्सला यांना पण आम्हाला पण असंच सपोर्ट करत राहा. आणि आणि तुम्ही पण comments- सांगा नेक्स्ट ब्लॉग मध्ये आम्ही काय काय activity करायला करू. पाहिजे. काय आता करायला मी Next दोन्ही week याच्यामध्ये मध्ये. फर्स्ट आम्ही मूवी बघितली, ती आम्हाला वाटलं की नव्हती बघायला पाहिजे. आज तर आम्ही फक्त काहीच नाही, फक्त टाइम स्पेंड केला, पण आम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये काहीतरी ऍक्टिव्हिटी Activity करायची. करायची. Yes. त्याची पण मजा काय येईल. करू आणि कुठे जाऊन करू हे तुम्ही Yes. नक्की काहीतरी ऍक्टिव्हिटी तुम्हाला आम्ही आता डिस्कस केलंय की आम्ही एक स्टेचा प्लॅन करू सोबत, Yes. आणि एक ट्रेकिंगचा प्लॅन करूया सोबत. Trekking. जसं Monsoon शिवानी आलेलं बोलली, आहे. चॅलेंज पण चालेल. सांगा एखादं. चॅलेंज पण सजेस्ट करा मस्त गाईस. एकदम मजा वाला. येस, चलो. चलो बाय बाय. बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.